उमा, तुम्ही म्हणालात तसं घरातली सगळी जण एकत्र असत, आनंदी असत. हो, असणारच आनंदी. बऱ्याच वर्षांनी घरात कार्य पार पडता. आता फक्त सगळा व्यवस्थित होऊ दे. उमा, गो उमा, झाली की नाही पूजा? होतच इली ताई. अगो तू लवकर लवकर आवर हा. तू नाही ना तर सगळा गोंधळ सुरू हा. काय झाला काय झाली ताई? अगो तू बाहेर ये आणि तूच बघ काय चाललं आता. एक गोष्ट धड नाही, इतकी कामं रावलीत. अहो वीणबाई, अहो किती धांदल. दादा असं काय बोलतोस रे? आता असं काय म्हणजे? नात्यानं यापुढे वीण ना तू. हा ता खरा. मग काय हा, पण मी बहीण असे तुझी हे विसरू नकोस. आणि दादा, जसा आता श्रीनूवर तुझा जीव आहे ना तसाच कायम राहू द्या. तू कायम असणारच, त्यात काय वादच नाहीये. पण लाले, तुला पण सांगून ठेवतोय, उमा, तुमच्या समोर माझ्या निशिक मुलीसारखं सांभाळ, सुनेसारखं नाही. हा आता ता काय सांगू गोया काय, पण ह्या सगळ्या नंतर उमा तू चल लवकर माझ्या बरोबर. चल लवकर. हा येते बरं ताई, येते. हा ये. येते. टाळ, केळी, देठाची पानं. बंधू, हाय सगळा सामान नीट हाडलंस मा? होय, हे काय सगळं सामान घेऊन येलंय. तरी बघा परत एकदा, नाहीतर तुमचीच धावपळ होईल. नाही गो, सगळा घेऊन येलंय मी. अगो मंजू, अजून इथेच खेळ काढतास? हा, मग कधी लादी पुसणार? आली काय करते आहो. अगं ताई, कशाक टेन्शन घेतस? झाडू लावून झाली ना की मग मंजू रांगोळी काढून घेत ना. हो ना मंजू? हो 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 ना. आणि बाकीची सगळी साफसफाई आहे ना त्याची जबाबदारी माझ्यावर. तुम्ही कशा? वहिनी कशाक काय विचारतस? हा, दोन्ही बाजूचं वराडी असं मी. आता सगळी जबाबदारी माझ्यावरच असा. होय, पण मी करते. मंजू आधीच लय कामात. काय वहिनी, त्याच्यात काय एवढा? ती लग्नाची जबाबदारी आहे ना सगळी माझ्यावर असा. कळला मा? तुम्ही काय दोघी जणी एकदम यजमानी आहात आता. फक्त आराम करायचा, सगळी कामं आम्ही करणार. काय मंजू? हो हो ना. मग बंधू, हाय, मिठाई हाडूक सांगलेलं आहे, हाडलंस? हल्लय मग. ही काय मीठ ही बाय म्हणजे दुकानात विसरलो वाटतं मी. हारते घेऊन घेऊन येते मी. बोलले होते मी. सावकाश भाऊ. अगो सावकाश नाही, आता घाई सुरू झाली. लगेच घाई सुरू झाली. आता बंधूच्या लग्नानंतर इतक्या दिवसांनी आपल्या घरात कार्य होतात. अगो काय चालला नाहीचा. माका तर असं वाटतं ना माझा श्रीनू कधी एकदा बोल्यावर चढता. मी काय म्हणते, निशिक उखाणे पाठ करूक सांग. हा होय, सांगते. काय वर घ्या. अगो घेते. हाय आई, तुका आठवता? हा, माझ्या लग्नात मी केवढे मोठे मोठे उखाणे घेतले होते, आठवता ना? वर घ्या. अगो करताय. होय तर चांगले आठवतो. अगो हातावर लिहून घेतलेले उखाणे, पण एकही उखाणं नीट बोलला नाही. काय? वर घ्या ना. पाय काय मध्ये मध्ये काय चाललेला तुझा गवा? इथे सगळा केर सापडता तुका? हा, जा ना तिकडे. झाला इकडचा सगळा. जा आता. जाते. हा, हिच काय आता? हे सगळं काय होतंय, कसं होतंय काहीच कळत नाहीये. एकीकडे नीरज सर, एकीकडे माझा खेळ, आणि त्यात हे लग्न. नीरज सरांना काय सांगू? त्यांच्या मनात माझ्याबद्दल जी भावना आहे त्याचं काय? कसं सावरायचं हे सगळं? बोलशील? काय बोलू आता? काय झालंय? काय बोल, काय झालंय? कायच कसं वाटत नाही बहिणीचा पुढे मिरावून घेताना.
माझं प्रेम नाही तसं काही नाहीये छाया. ओवी तुझ्याबद्दल नाही बोलत आहे ती, माझ्याबद्दल बोलते. होय, बहीण मैत्रीण सगळी नाती निभावलंय मी, पण आता या मेवणीच्या नात्याने मी श्रीनू समोर जाणार नाही, आधीच सांगून ठेवताय. तू शांत हो ना आधी. शांतच असेल मी, का जाऊ दगड ठेवलंय. पण तुमका काय झाला निशी? आज तुझा सुपारीचा कार्यक्रम ना, मग अशा तोंडा पडून कशाक बसलास? काय गो? मी नाही, आय एम हॅपी. निशी मग तुका काय झाला? अगं तू नशीब काढलास. गावातल्या कितीतरी पोरींची आज मनात तुटली असणार, दुसऱ्यांचा कशाला, माझाच बघ. तुझ्या समोर एक घायाळ दिल हा. काय काय स्वप्न बघितली होती, या घरात सून म्हणून येऊची, श्रीनूच्या मनावरती राज्य करूची, पण त्या सगळ्या स्वप्नांवरती ट्रॅक्टर फिरलो. जर झाला तर झाला, सगळ्यांचंच नशीब चांगला नसतं काय गोवी? हो. ए पण श्रीनू नाही तर नाही, पण मी दुसरं बघून ठेवलंय. कोणा विचार विचार कोण? वरुण धवन. काय? अगो पिक्चर मधला नाही, आपल्या गावात इलेलो वरुण धवन. निशी अगो तुझं कोच. तो अजून सिंगलच हा ना? असणारच, पण आता तो सिंगल नाही राहणार. Come on, Nishigandha, answer my call. कोण अगो? तोच आहे ना? होय ना, खरंच सांगते तोच फोन आहे ना? तुला कसं कळलं? अगं मी पिक्चर मध्ये बघितलंय, प्रेमाची कबुली दिल्यानंतर अशीच वागतात लोक. भेटतात काय, फोन इल्यानंतर लाजतात काय. मी ते हे म्हणजे अगो आता इलो तर इलो श्रीनूचा फोन. श्रीनू? मग आता श्रीनूचाच फोन येणार ना तुका, की माझं वरुण धवन करणार आहे? अगो उचल श्रीनूचा फोन, नाही तर दे मी बोलते. नाही अगो दे. नको अगो मी बोलते ना. छाया अगं नको नको राहू दे ना. हे बघ स्विच ऑफ झाला फोन. अगो काय वागतं अशी, काय पण चालला काय? हा, काय नाही आपलं असंच. असाच समजता मार्का सगळा. माझ्या लेखिक सतवतस ना. कळत गो छाया, तुका पण कळत. आज नव्हतं तुझा पण होत ना, मग कळत अवस्था कशी होता ती. काके ह्या अवस्थेत सामोरं जाऊ मी आधीच तयार असते. होय. नवऱ्या मुलीच्या मैत्रिणी धावपळ करूची असता घरात, आणि तुझा काय चालला? हा, जा मंजू काकी मदत कर. जा जा जा, जा. जाते. निशी, आजच्या कार्यक्रमात ही साडी नेस. ये. आज तुझा आणि श्रीनूचा लग्न ठरणारा. दोघांचा होकार असला की काही रीतीभाती करूच्या लागतात, भावकीत सांगूचा लागता. आज सुपारी फुटणार, आवरून घेऊया. The number you are trying to call is currently switched off. Please try again later. Switched off. आधी ती माझा फोन उचलत नव्हती, आता फोन स्विच्ड ऑफ. निशिगंधाच्या घरी काही प्रॉब्लेम झाला नसेल ना? निशिगंधा ठीक असेल ना? कोणाची दृष्ट नको लागायला. कशी दिसता निशी? खूप सुंदर. हा कलर खूप छान दिसतोय निशीवर. श्रीनिवासचा आवडता कलर आहे हा. तुका कसं माहित? म्हणजे श्रीनिवासला पण आवडेल ना हा कलर? खरा, नक्कीच आवडत त्याका. निशी, कळता माका तुका काय होता ता. दडपण येता ना,
त्या दडपणात सुद्धा आनंद असता आणि तुझ्या आनंदातच सगळ्यांचा आनंद निशी. तुझ्या या एका निर्णयामुळे सगळे किती खुश असत. आता बाहेर पडल्यावर कळतच तुका कधी एकदा तुमच्या दोघांचं लग्न होतं असं झालं सगळ्यांका. अहो या ना आत या. आवरून झालाच आमचा. चालू आहे तुमचं. सुखी राहा बाळा. सुखी राहा बाळा. रघुनाथा, तुझ्या डोळ्यात पाणी? काय 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 नाही. काय नाही कसा. अरे रघुनाथ खोत, तुझी या गावात असलेली प्रतिष्ठा, तुझा या गावात असलेला स्थान, तुझी तत्वा, त्याच्यापेक्षा पण एक मोठी ओळख असा तुझी एका पोरीचो बाप. आणि बाप किती कठोर असलो ना तरी त्याका पाजर ह्यो फुटताच. आई आज लय आनंद झालो, पण त्यामागे बाप म्हणून होणारा दुःख कसा लपो. आई माझी माझी ओर लांब जाणार नाही, पण त्याच्यात ओळख बदलणार ना. रघुनाथाची लेक आता कोणाची तरी बायको, कोणाच्या घरची सून होणार. तळ हाताच्या पोडाप्रमाणे बाप आपल्या लेकीक जपता आणि बघता बघता लेक मोठी होता आणि मग लग्नाची घटिका जवळ येऊ लागते. आपल्या निशीच्या पण नव्या आयुष्याची सुरुवात होते आणि आता ना तिला काय दुखला खुपला तर ती माझ्याकडे नाही, तिच्या नवऱ्याकडे जाणार. तिला काय पण हक्कानं मागायचं असेल ना तर ती यापुढे माझ्याकडे नाही, ती सगळं आपल्या नवऱ्याकडे मागणार. असं म्हणतात की कन्यादानाचं पुण्य असतं, पण त्यामागे किती वेदना असत ते आहे मका आज कळत. रघुनाथा, बाप ह्यो असोच असता. फणसासारखो बाहेरून किती काटेरी दिसलो ना तरी आतून लय हळू असता तुझ्यासारखो. अरे एक समाधान मान की तुझा पोर तुझ्याच घरात तुझ्या समोर वावरताना संसार करताना दिसतला. असं सुख खायच्या बापाच्या नशिबात असतं रे. हाय आपल्या निशिक आयुष्यभरासाठी श्रीनूसारखा जोडीदार मिळालो, याचं समाधान कुठल्याही दुःखापेक्षा मोठा हा. या मात्र खरा. होय ना. मग या सगळ्यात आनंद मानून आता इदी सुरुवात करूया. बाकीची खोळंबली असत ना, कायो झाला तरी आपली मुलीची बाजू असा आणि मुलीची सासू कशी असा हे तुमका ठाऊकच असा. मग जरा म्हणून धीर नाही त्याका. चला चला सगळी तयारी झालेली असेल. कापूस कापूस काय काय आणलास? काय राहुला काय बघा. नाही काय राव सगळं घेऊन येईल. मग हे काय सुपारी हळदी विड्याची पानं खाया. गो मंजू विड्याची पानं खाया. आहेत आहेत.
हा? विड्याची पानं ए, तू कशा तू घेऊन काय फिरतस? ती तुम्ही आत विसरला होता म्हणून मी आणलं. त्या काय विचारता घे बाय म्हणजे बाजूकडं म्हणजे वांडर कसून इला काकांनो. छाया त्या वरवंट्याचं वजन तुझ्यापेक्षा जास्त जमताला तुका काय मग आज जास्त धावपळ करता हा? मी ना ऐकलंय जर आपण लग्नात धावपळ केली ना तर आपला पण लवकर जमता. छाग्या तुझ्या लग्नाचा नंतर बघूया आपण. आणि पाणी घेऊन या जा. आणि पण लग्न जुळता काम करत राहा. वहिनी जरा मांडून ठेवा मी जरा येईल हा. बर डोक्या मंजू काय या घुम्यासारखा? कुठे काय कुठे काय मका सगळा कळता. तुझा आनंद कशात आहे ना ताका मका माहित नाही या. हा मग अगो मंजू या वेळी दादाचो आणि ताईचो आनंद मोठो हा आणि त्यातच माझो आनंद. निदान समाधानी असल्यासारखं तरी दाखव. अहो तुम्हाला वैनिक मदत करू की. चल मदत करताय चल पटकन ये ये ये. इले इले मुलाकडचे इले. श्रीनू तिथे का उभा? इथे ये बघू. ये इथे. ये बाय माझे नवरदेव कसं छान दिसता. अगो दृष्ट काढा त्याची. लाजता लाजता. नवरा मुलगा इलो मुलगी खाया खाया मुलगी. अगो सरप्राईज. सर तुम्ही इथे कसे काय आलात? तुम्हाला कोणी बघितलं नाही ना? तुला भेटावंसं वाटलं म्हणून मी आलोय. श्रीगंधा तू किती सुंदर दिसतीयस. असं वाटते की आजच आपलं लग्न आणि तू अशी नटून थटून तयार झालीयस. तू म्हणत असशील तर आजच आपल्या लग्नाबद्दल जाऊन बोलतो. काय गो या निशी आणि शिणूचा कधी जमला? कोणाक काय पत्ताच नाही. माका तर वाटला तू शिणू गुंडाळतस की काय. पण तू राहुलाच बाजूला. निशीनच नंबर लावला. तसा नाहीये छाया. ते दोघंच एकमेकांसाठी परफेक्ट आहेत. ता खरा पण घराच्या बाहेर पण पोरी आहेत. त्याच्यातली एखादी बघायची. मुलगी खया खय रवले निशे बोलवा ते का? होय मी बोलवते. थांबा उमा, तुम्ही कशाला सगळीकडे धावपळ करताय? दुगू बाळा जा तुझ्या निशिताईला घेऊन ये.
हळू हळू. अरे हे बघ बरं आहे ना.